विद्यार्थी मित्र, मी शेख हैदर आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रीवियस इयर एक्झाममधील इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील अल्टरनेटिंग करंट या विषयावर आलेले काही एमसीक्यू बघितले। त्याच टॉपिकला आपण आज कंटिन्यू करता प्रीवियस इयर क्वेश्चन या सिरीजमध्ये त्याच टॉपिकवरील काही उर्वरित क्वेश्चन आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तेव्हा पहिला क्वेश्चन आपल्याजवळ आहे, कंडक्टरमधून 40 कूलम चार्ज 4 सेकंदासाठी वाहत असेल तर करंटची किंमत माहित करा किंवा करंटची किंमत किती असेल। आता क्वेश्चन असा दिलेला आपल्याला की एखाद्या कंडक्टरमधून काय म्हटलं की कंडक्टरमधून किती काढायला 40 कूलम, किती 40 कूलम। हे बघा 40 कूलम काय होते, चार्ज फ्लो होते। 40 कूलम काय होते, चार्ज फ्लो होत असेल तर किती 4 सेकंदासाठी, किती टाइमसाठी 4 सेकंदासाठी 40 कूलम त्याच्यातून चार्ज फ्लो होत असेल तर करंट किती असेल, तर करंट किती असेल। ठीक आहे, आपल्याला करंट माहित करायचं आहे। बघा करंट काय असते आपल्याला, करंट I इज इक्वल टू काय म्हणतो आपण बघा, करंट I इज इक्वल टू काय असते, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज। याला आपण असं पण डिफाइन करतो, कसं डिफाइन करू शकतो, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज। म्हणजे चार्ज फ्लो होण्याच्या दरला आपण करंट असे म्हणू शकतो। म्हणजे काय होईल, चार्ज म्हणजे Q बाय टाइम T जर असं घेतलं म्हणजे काय, चार्ज पर टाइम म्हणजे काय होईल, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, बरोबर आहे। मग जर आपण जर याला असं जर डिफाइन केलं तर काय होईल बघा, चार्ज किती आपल्याकडे Q ची व्हॅल्यू किती आपल्याकडे काय दिले तर 40 कूलम, किती दिले 40 कूलम डिवाइड बाय टाइम किती गेला तुम्हाला 4 इज इक्वल टू काय होईल 10 एम्पियर। काय होईल 10 एम्पियर म्हणजे 10 एम्पियर आपला काय करंट झाला त्याच्यातून जाणार। म्हणजे चार्ज बघा करंटला आपण अशा पद्धतीने डिफाइन करतो, चार्जच्या फॉर्म मध्ये म्हटलं तर एका सेकंदात आपले किती चार्ज किंवा किती कूलम चार्ज कंडक्टर मधून फ्लो होतात त्याला काय म्हणतो आपण 1 एम्पियर करंट। तर आपल्याला 40 कूलम काढावं लागला, 40 कूलम काढावं लागलं, चार्ज आपले 4 सेकंदात फ्लो होते। म्हणजे याला आपण कसं करू, Q बाय T, करंट I इज इक्वल टू काय होईल Q भागीला T म्हणजे चार्ज भागीला टाइम। इथून काय भेटायला लागला, चार्ज किती आहे 40, टाइम किती आहे 4 इक्वल टू आपल्याला आन्सर भेटला 10 एम्पियर। 10 एम्पियर कुठं ऑप्शन दिसेल आपल्याला, ऑप्शन नंबर 3। ठीक आहे, पुढे किंवा काय म्हणलं, रेजिस्टरचा रेसिप्रोकल काय असतो, रेजिस्टरचा रेसिप्रोकल काय असतो, रेजिस्टरचा रेसिप्रोकल काय म्हणतो आपण त्याला, कंडक्टन्स, त्याला काय म्हणतो आपण कंडक्टन्स G म्हणतो। ठीक आहे, जी या शब्दाने त्याला आपण काय करतो डिफाइन करतो। रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल काय म्हणतो आपण, कंडक्टन्स G इज इक्वल टू 1 भागीला R। आणि याचं जे युनिट असते, युनिट काय असते त्याचं, याला आपण मो म्हणतो किंवा सिमेन्स, मो किंवा सिमेन्स। ठीक आहे, आता बघा कंडक्टरचा युनिट जर घेतला आपण बघा, कंडक्टर आपल्याला काय रेसिप्रोकल विचारलं, रेसिप्रोकल कंडक्टर, रेजिस्टरचा रेसिप्रोकल काय असते कंडक्टन्स, रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल काय असते कंडक्टन्स कुठे दिसते, ऑप्शन नंबर 2 दिसेल, कुठे दिलं ऑप्शन नंबर 2। आता बघा बाकीचे जर आणखी जर आपण जर याच्यावर जर डिस्कस करायचं म्हटलं तर रेसिप्रोकल म्हणजे बघा बाकीचे रेसिप्रोकल कोणाचा, इलास्टन्स कोणाचा असते बघा, कॅपॅसिटन्स। आपल्याकडे काय आहे कॅपॅसिटन्स, तर कॅपॅसिटन्सचा रेसिप्रोकल काय असते, इलास्टन्स, काय असते इलास्टन्स। ठीक आहे, त्याच्यानंतर कंडक्टन्स, हे कंडक्टन्स कोणाचं युनिट आहे, कोणाचा रेसिप्रोकल आहे, हे रेजिस्टरचं। ठीक आहे, इम्पिडन्स जर घेतला आपण, ठीक आहे, इम्पिडन्स काय म्हणतो आपण त्याला Z याचा रेसिप्रोकल काय असते, याला म्हणतो आपण ऍडमिटन्स, त्याला काय म्हणतो आपण ऍडमिटन्स Y, त्याला काय म्हणतो आपण ऍडमिटन्स, कसं डिनोट करतो आपण त्याला Y न। ठीक आहे, म्हणजे आता बघा आपल्याला माहिती झालं की कॅपॅसिटन्सचं युनिट म्हणून कॅपॅसिटन्सचा रेसिप्रोकल काय असते, इलास्टन्स। इम्पिडन्सचं काय रेसिप्रोकल काय असते, ऍडमिटन्स। आणि रेजिस्टरचं काय असते रेसिप्रोकल, कंडक्टन्स। रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल असते कंडक्टन्स। आणि पुढे काय बघा आणखी स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी जर घेतलं तर काय होईल, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटीचं काय होईल, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी। समजला, म्हणजे आता या क्वेश्चनचा आपला रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल काय झाला आपला, कंडक्टन्स G। आता पुढचा क्वेश्चन आपल्याजवळ आहे बघा, विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या कंडक्टरचे क्षेत्रफळ म्हणजे काय, एका करंट कॅरिंग कंडक्टरचे क्षेत्रफळ किती आहे, 10 चौरस मीटर आहे। आणि काय म्हणलं त्याची लांबी किती आहे, 1 मीटर आहे। जर त्याचा रेजिस्टन्स काय असेल 12 ओम असेल तर त्याची रेजिस्टिव्हिटी माहित करा। ठीक आहे, रेजिस्टिव्हिटी किती असेल किंवा त्याची आपल्याला काय फाइंड करायची, त्याची आपल्याला स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी माहित करायची। ठीक आहे, आता बघा एखाद्या कंडक्टरची स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आपण कसं माहित करत असतो, आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स R इज इक्वल टू काय असते, रेजिस्टन्स R काय असते दादा, रेजिस्टन्स R इज इक्वल टू, हे बघा रेजिस्टन्स R इज इक्वल टू काय असते, रो L भागिले A, काय असते रो L भागिला A असते, बरोबर आहे।
मग आपल्याला काय असतं, रो म्हणजे काय झालं स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी, एल म्हणजे काय झालं त्याची लांबी झाली, ए काय झाला त्याचा एरिया झाला. मग आपल्याला काय पाहिजे स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी पाहिजे. मग स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू काय होईल, हाला आर इंटू ए भागिले एल, बरोबर आहे. मग आता आपल्याला 3 पॅरामीटरची वस्तू माहीत म्हणजे त्याची किंमत माहीत पाहिजे. कोणाकोणाची किंमत पाहिजे, आरची किंमत पाहिजे माहीत पाहिजे, एची किंमत पाहिजे आणि एल म्हणजे काय काय माहीत असेल पाहिजे आपल्याला. बघा आर म्हणजे काय झालं रेजिस्टन्स, एरिया आणि लांबी माहीत असेल तर आपण काय करू शकतो स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी माहीत करू शकतो. मग ठीक आहे, इक्वल टू आरची आपल्याला किंमत दिली, आर इज इक्वल टू किती आहे 12 ओहम आहे. किती आहे 12 ओहम आहे. ठीक आहे. इंटू एरिया किती दिलं तुम्हाला 10 दिला, एरिया किती दिलं आहे हे 10 भागीला लांबी किती आहे त्याची 1 मीटर आहे, लांबी किती आहे 1 मीटर आहे. इक्वल टू का होईल ह्याला 120 भागीला 1 इक्वल टू 120 म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी काय 120. युनिट काय असते बघा, त्याचं युनिट काय असते बघा, याचं जर कधी कधी एक्झाममध्ये बऱ्याच एक्झाममध्ये याचं युनिट पण विचारलं तर युनिट काय बघा. आता हा फॉर्म्युलानुसार आपण युनिट माहीत करू शकतो. आरचं युनिट काय असते ओहम, एरियाचे युनिट काय असते त्याला म्हणतो आपण मीटर, मीटर स्क्वेअर का असते मीटर स्क्वेअर, बरोबर की नाही. आणि हे जे लांबीचं युनिट काय असते मीटर, लांबीचं युनिट काय असते मीटर. मग याच्यातून मीटर आणि हा मीटर कॅन्सल उरला, इथे 1 मीटर तुमचा स्क्वेअरमधून 1 कटला म्हणजे इक्वल टू काय झाला ओहम मीटर. तर याचं जे काय तुमच्याकडे आपल्याकडे काय भेटेल त्याचं त्याला म्हणून आपण बघा इथं तुम्हाला काय भेटला एक याचं युनिट भेटला ओहम मीटर, याचं युनिट काय भेटला तुम्हाला ओहम मीटर. तर ओहम मीटर आणि आन्सरचा आन्सर काय होता आपला 120 का होता 120. तर 120 ओहम मीटर, 120 ओहम मीटर हा झाला आपला याचा आन्सर. 120 काय होईल ओहम मीटर अशा पद्धतीने काय झालं त्याचा आन्सर झाला. ठीक आहे. चला पुढे हे बघा म्हणा कॅपॅसिटर कधीच रिकामी जागामध्ये कोड केलेला नसतो. कॅपॅसिटरची कोडिंग कशामध्ये नसते, नॅनो फॅरेडमध्ये नसते, पिको फॅरेडमध्ये असते, किलो फॅरेडमध्ये असते किंवा मायक्रो फॅरेडमध्ये असते. बघा कॅपॅसिटर नॅनो फॅरेडमध्ये कोड केलेला असते. ठीक आहे. पिको फॅरेडमध्ये पण कोड केलं असते, मायक्रो फॅरेडमध्ये पण केलं असते. फक्त काय तर किलो फॅरेडमध्ये काय असते कॅपॅसिटरची कोडिंग नसते. ठीक आहे. म्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आपण डिसाईड करतो, कारण कॅपॅसिटरचं युनिट काय फॅरेड काय त्याचा युनिट आहे. ठीक आहे. आणि हे काय झालं त्याचं मग आता बघा आपण जर काय म्हणतो आपण त्याला नॅनो फॅरेड, पिको फॅरेड, किलो फॅरेड आणि मायक्रो फॅरेड. तर नेहमी काय असेल नॅनो पिको फॅरेडचे मध्ये तुम्हाला काय भेटेल तुम्हाला कॅपॅसिटरची व्हॅल्यू भेटून जाईल. पण किलो फॅरेडमध्ये कधी कॅपॅसिटरची कोडिंग केलेली नसते. त्या क्वेश्चनचा आन्सर होईल आपला का होईल किलो फॅरेड. ठीक आहे. कॅपॅसिटर कधी किलो फॅरेडमध्ये कोड केलेला नसतो. हे बघा पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडं की खालीलपैकी कोणत्या घटकाला डायनॅमिक एलिमेंट असे म्हणतात. ठीक आहे. आता आपण जेव्हा RLC सर्किट बघतो तर RLC सर्किटमध्ये काय असं कोणते एलिमेंट काय असले आपल्याला डायनामिक एलिमेंट असतात. तर बघा आर जे आहे तर आर काय म्हणतो आपण त्याला हा रेजिस्टन्स. तर हा रेजिस्टन्स आर काय करते कोणत्याही प्रकारची एनर्जी स्टोअर करत नाही किंवा सर्किटमध्ये कोणत्याही प्रकारचे व्होल्टेज आणि करंटमध्ये चेंज आणत नाही. ठीक आहे. हे काय करते फक्त एका प्रकार काय करते एनर्जी कंझ्युम करते, काय करते एका प्रकारे एनर्जी कंझ्युम करते, कोणत्याही प्रकारची एनर्जी स्टोअर करत नाही. तर हा डायनामिक एलिमेंट नाही आहे, हा डायनामिक एलिमेंट नाही आहे. उरला आपल्याकडे कोणता इंडक्टर आणि हे कॅपॅसिटर. तर इंडक्टर काय करते तुमच्या अल्टरनेटिंग करंट बदलणाऱ्या व्होल्टेज बदलणाऱ्या करंटला काय करते विरोध करते. आणि ह्या कॅपॅसिटर काय करते बदलणाऱ्या व्होल्टेजला विरोध करते आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करते. हे काय करते मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करते. तर हे दोन्ही काय करतात सर्किटमधील करंट आणि व्होल्टेज मला काय करतात व्होल्टेजला बदल करतात, काय करतात बदल करतात किंवा अपोज घडून आणतात. तर हे जे दोन्ही एलिमेंट आहेत हे दोन्ही एलिमेंट काय आहेत आपले डायनामिक एलिमेंट आहेत. दोन्ही एलिमेंट कोणते आहेत डायनामिक एलिमेंट. तर बघा इथं ऑप्शन काय झालं आर आहे का नाही आहे, एल आहे का नाही आहे, सी आहे का नाही, पण हे दोन्ही सोबत आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे डायनामिक एलिमेंट कोणकोणते आहेत एल आणि सी. तर काय आपल्याकडे 2 आणि 3 पाहिजे, हा 2 आणि हा काय आपल्याकडचं 3. 2 आणि 3 हे दोन्ही काय झाले आपले ऑप्शन झाले. ठीक आहे. म्हणजे डायनामिक एलिमेंट कोणता एक आहे इंडक्टर आहे, दुसरा कोणता आणखीन कॅपॅसिटर. तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे काय डायनामिक एलिमेंट आहेत. ठीक आहे. चला पुढे बघा काय म्हणलं तुम्हाला रजिस्टर कोणत्या स्वरूपात ऊर्जा नष्ट करतो, म्हणजे रेजिस्टन्स कोणत्या फॉर्ममध्ये एनर्जी डिसिपेट करते किंवा खर्च करते किंवा नष्ट करते. ठीक आहे. तर रेजिस्टन्स काय करते आपलं जे एनर्जी काय करते डिस्पॅच करते म्हणजे किंवा डेसिपेट करते खर्च करते, त्याला काय म्हणतो आपण पॉवर I² RT. म्हणजे इतक्या अमाऊंटमध्ये एनर्जी जर घेतलं तर एनर्जी इज इक्वल टू I² RTच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं काय असतं बघा हे जे कशाच फॉर्ममध्ये कन्वर्ट करते तुमच्या हीट कशामध्ये हीटमध्ये उष्णताच्या फॉर्ममध्ये काय करते ना एनर्जी काय करते डेसिपेट करते. इथं ऑप्शन काय हीट आहे, इलेक्ट्रिकल फील्ड आहे, मेकॅनिकल वर्क आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा दोन्ही आहे. ठीक आहे. दोन्ही म्हणजे कोण 2 आणि 3. 2 म्हणजे 3 इलेक्ट्रिक फील्ड आणि मेकॅनिकल फील्ड. तर जे रेजिस्टन्स आहे तर रेजिस्टन्स कशा फॉर्ममध्ये एनर्जी करते फक्त हे काय करते हीटच्या फॉर्ममध्ये काय करते एनर्जी डेसिपेट करते. म्हणजे कोणता E इज इक्वल टू I² RT.
टीच्या फॉर्ममध्ये, लक्षात, किंवा कधी कधी याला जूल्स लॉच्या फॉर्ममध्ये पण आपण त्याला डिस्क्राईब करतो. ठीक आहे, हाच इफेक्ट वापरून आपण काय करू शकतो, जे हिटिंग इफेक्ट वापरून आपण काय करू शकतो, तुमचे हिटर आणि हिटिंग एलिमेंट काय करतो आपण म्हणजे डिझाईन करतो. ठीक आहे, पुढे बघा, पुढील क्वेश्चन आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या स्वरूपात काय होतं, विचलित होते किंवा डिफ्लेक्ट होतात. इलेक्ट्रिक फील्ड हे कोणत्या स्वरूपात काय होते, डिफ्लेक्ट होते किंवा त्याला आपण म्हणतो विचलित होतील. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड हे काय होतात तुमचे बघा, हे गॅमा किरणमध्ये होते, एक्सरे मध्ये होते, किंवा अल्फा कणमध्ये होतात, किंवा न्यूट्रॉनमध्ये होतात, किंवा यापैकी नाही. तर इलेक्ट्रिक फील्ड हे काय होते, अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये काय होते, तुमचे काय होते विचलित होते, त्याला म्हणतो आपण डिफ्लेक्ट होतात. तर जे अल्फा कण असतात कसे असतात, आपले पॉझिटिव्ह चार्ज असतात. तर आता इथे जर ऑप्शन जर बघितलं आपण, तर ऑप्शन काय तुमच्याकडे, गॅमा आहे, गॅमा नाही, गॅमा मध्ये नसते. ठीक आहे, गॅमा जर किरण हे कसे असतात, तुमचे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. ठीक आहे, एक्सरेच्या फॉर्म मध्ये नाही, अल्फा कणामध्ये असतात. ठीक आहे, अल्फा आणि बीटा मध्ये. तर अल्फा कसा असतात आपला पॉझिटिव्हली चार्ज असतात, बीटा कण कसे असतात निगेटिव्हली चार्ज. आणि इलेक्ट्रिक जे फील्ड आहे हे अल्फा आणि बीटामध्ये काय होते, डिफ्लेक्ट होते, अल्फा आणि बीटाच्या फॉर्ममध्ये काय होते, डिफ्लेक्ट होतात. ठीक आहे, आणि यापैकी नाही. तर बघा इथं अल्फा दिलेला आहे, बीटा नाही हे दिलं, पण काय होतं अल्फा तर ऑप्शनमध्ये आहे. तर अकॉर्डिंग टू ऑप्शननुसार जर बघितलं आपण, तर आपल्याला ऑप्शननुसार काय भेटेल, आपल्याला असायला पाहिजे आन्सर आपला ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढे बघा, खालीलपैकी कुठे ओहमचा नियम उपयोगात येत नाही, सेमीकंडक्टर, व्हॅक्यूम ट्यूब, थर्मिस्टर आणि हे सर्व. आता बघा, जे ओहमचा लॉ बघतो आपण, ओहम्स लॉ हे फक्त अप्लिकेबल कुठे आहे, फक्त हे लिनियर सर्किटसाठी किंवा लिनियर सर्किटमध्ये. ठीक आहे, आता सेमीकंडक्टर, व्हॅक्यूम ट्यूब, थर्मिस्टर हे सर्व काय नॉन लिनियर. तर नॉन लिनियर सर्किटमध्ये कधी पण ओहम्सला अप्लिकेबल होत नाही किंवा उपयोगात येत नाही. तर काय होईल या क्वेश्चनचा आन्सर, वरील सर्व काय नॉन लिनियर. तर नॉन लिनियरमध्ये कुठेही पण ओहमचा नियम वर्क करत नाही किंवा काम करत नाही. ठीक आहे, पुढे बघा ना, प्रत्येक 4 पॅरलल ब्रांचमध्ये 1.2 वॅट पॉवर लॉस होत असेल तर एकूण पॉवर किती. ठीक आहे, तर बघा काय म्हटलं, प्रत्येक 4 पॅरलल ब्रांचमध्ये, आता 4 ब्रांचमध्ये आपण समजा एक ब्रांच, एक रेजिस्टन्स घेतलो R, हा एक रेजिस्टन्स घेतलो R, हा एक रेजिस्टन्स घेतलो R, आणि हा एक रेजिस्टन्स घेतलो R, आणि हे चारही कसे कनेक्टेड आपले, पॅरलली कनेक्टेड. चारही कसे कनेक्टेड आहे, हे पॅरलली कनेक्टेड. ठीक आहे, प्रत्येकाच्या अक्रॉस याच्या पॉईंट किती 1.2 वॅट, याच्या अक्रॉस 1.2 वॅट, याच्या अक्रॉस 1.2 वॅट, याच्या अक्रॉस 1.2 वॅट. ठीक आहे, तर एकूण पॉवर किती खर्च होत असेल, म्हणजे काय म्हणलं, हे पॉवर लॉस होत असेल प्रत्येक ब्रांचमध्ये, तर एकूण पॉवर किती. तर बघा, जेव्हा आपण पॅरललमध्ये आपण जेव्हा सर्किट बघतो, तर पॅरललमध्ये जे पॉवर डिसिपेट होते काय होते, टोटल काय होते, एकूण काय होईल, सर्वांची बेरीज होईल. एकूण सर्वांची बेरीज कसं करू आपण, बघा काय होईल, हे बघा, पॉवर P इज इक्वल टू काय होईल, टोटल पॉवर P इज इक्वल टू हे 1.2 प्लस 1.2 प्लस 1.2 प्लस 1.2, सर्वांची जर बेरीज किती 1 2 3 4 4 2 आणि 2 6 2 2 4 6 आणि 8, म्हणजे किती होईल 4.8, किती होईल टोटल इज इक्वल टू 4.8 वॅट. 4.8 वॅट काय होईल, एवढी काय होतं आपल्याकडे टोटल पॉवर कन्झ्युम. जर पॅरलमध्ये असेल तर आपण काय करू, सर्वांची ॲडिशन करू. ठीक आहे, 4.8 आहे का कुठं, हे इथं दिसेल 4.8 इथं दिसायला, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलं, 5 दिवे पॅरललमध्ये लावले, समजा 5 लॅम्प आपल्या काय पॅरललमध्ये 110 व्होल्टवर जोडलेले आहेत. प्रत्येक बल्ब 200 वॅटला रेट केला जातो. त्यानंतर प्रत्येक बल्बमधून अंदाजे किती विद्युत प्रवाह काय होईल, वापरला जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, पॅरललमध्ये लावले 5 लॅम्प काय करायचं, 110 व्होल्टवर, किती 110 व्होल्टवर जोडला असेल तर प्रत्येक एका बल्बमध्ये, म्हणजे बघा इथे एक काय तुमचा एक लॅम्प, एक लॅम्प लावला, हा एक लॅम्प लावले, हा एक लॅम्प लावले, हा एक लॅम्प लावलो, 1 2 3 4 झाले, आणि हा एक लॅम्प लावला. कसे जोडले पॅरललमध्ये. ठीक आहे, हे सर्व जोड कनेक्ट केलं, हे पॅरललमध्ये कनेक्ट केलं, इथं सप्लाय इथं दिलं. ठीक आहे, व्होल्टेज किती, इथं किती म्हणा, व्होल्टेज किती 110 व्होल्ट आहे. प्रत्येकाची युनिट किती आहे 200 वॅट, किती आहे 200 वॅट. तर आता बघा, आता एका ब्रांचमधला आपल्याला प्रत्येक काय म्हणलं तुम्हाला, त्याचा प्रत्येक बल्बमधून अंदाजे किती करंट, म्हणजे प्रत्येक ब्रांचमधला इथं करंट सांगायचं, इथं करंट किती, इथं करंट किती, इथं करंट किती, इथं करंट किती आहे हे सांगायचं आपल्याला. ठीक आहे, बघ पॉवर P इज इक्वल टू V आली तर आपण, तर करंट आपल्याला माहित पडेल, करंट काय I इज इक्वल टू काय होईल, व्होल्टेज डिवाइड बाय, कारण करंट
काय होईल पॉवर I इज इक्वल टू पी डिवाइड बाय व्ही. I इज इक्वल टू पी डिवाइड बाय व्ही. मग आपल्याला माहिती आहे पॉवर किती आहे 200 वॅट. पॉवर बघा किती दिले तुमचं रेटिंग आहे एका लॅम्पचे किती 200 आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे त्याच्या अक्रॉस किती आहे 110 व्होल्ट बरोबर आहे. 110 व्होल्ट इज इक्वल टू काय होईल हे कटलं 11 आणि हे किती होते 0.8 किती होते 1.8 हे एक ना 11 होईल बरोबर 1.8 किती होईल मग 1.8 एम्पियर. मग 1.8 एम्पियर बघा कुठून गेलं तुमचं इथं बघा याची बी रेटिंग आता 200 पॅरलमध्ये तर व्होल्टेज बी सारखं याची बी व्होल्टेज रेटिंग किती याची पॉवर रेटिंग किती आहे 200 पॅरलमध्ये असेल त्याच्या बी अक्रॉस व्होल्टेज तेच राहील. याची बी रेटिंग सेम आहे व्होल्टेज बी त्याच्या अक्रॉस सेम आहे याच्या अक्रॉस बी रेटिंग सेम आहे व्होल्टेज सेम आहे रेटिंग आणि व्होल्टेज काय सेम आहे. तर प्रत्येक बल्बमधून जाणार जे प्रत्येक बल्बमधून जाणार अंदाजे करंट किती राहील आपला 1.8 किती 1.8 एम्पियर काय होईल 1.8 एम्पियर. क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढे बघा काय म्हणलं तुम्हाला 1 ओहम मधून जाणारा करंट माहित करा. आता 1 ओहम मधून जाणार करंट 1 ओहम कुठे इथं आहे बरोबर आहे. आता 1 ओहम मधून जाणार करंट कसा माहित करणार आपण बघा इथं काय दिलं आपल्याला बघा. सर्वात पहिले आपल्याला काय करंट I इज इक्वल टू काय दाखवलं ना V बाय R. इथं R इक्वलंट पाहिजे R काय पाहिजे सर्वांचं इक्वलंट पाहिजे. तर R इक्वलंट कसं माहित करणार आपण बघा. आता इथं बघा इथून जर करंट गेला आपला इथून बघा इथून आला करंट हा म्हणजे दोन्ही सारखे हे झाले सिरीजमध्ये पण इथून करंट इथं गेला हे दोन्ही झाले पॅरलल. परत इथून करंट इथं गेला ठीक आहे. तर हे झाले पॅरलल. हा जे करंट आहे इथून येईल सेम करंट इथून जाईल इथपर्यंत मग इथं करंट सेम आहे हे दोन्ही झाले काय आपले सिरीजमध्ये बरोबर आहे. तर काय होईल इक्वलंट कसं माहीत पडेल आपल्याला बघा. हे दोन्ही जर सिरीजमध्ये घेतो किती झालं टोटल 6 म्हणजे काय सर्किट कसं आपल्याकडे बघा हे दोघांचे हे दोन्ही सिरीजमध्ये किती झालं टोटल 4 हे 8 जशाल तसे ठीक आहे. हे 5 सध्या जशाल तसं लिहिलं ठीक आहे. आणि हे 6 हे जशाल तसे लिहिले ठीक आहे. आणि हे दोघांची ॲडिशन किती झाली हे झाली सिरीजमध्ये 6 बरोबर आहे. आता आपल्याला काय दिसेल बघा हे 6 दोन्ही काय पॅरलल आहे बरोबर आहे. तर 6 पॅरलल 6 × 6 डिवाइड बाय 6 + 6 इक्वल टू दोन्ही काय सारखे सगळं 6/2 असं बी लिहू शकतो. दोन संख्येमध्ये काय होईल इक्वल टू 3 बरोबर आहे 3 आलं. मग आता बघा हे इथून काय आलं बघा हे इथं दोन्ही पॅरलल ते दोघांचं कॉम्बिनेशन काय होईल याच्या सिरीजमध्ये होईल म्हणजे सर्किट आपल्याला कसं दिसेल. आता इथं बघा हे 4 जशाल तसं हे 8 इथं जशाल तसं 5 जशाल तसं आणि इथून दोघांचं कॉम्बिनेशन किती आहे 3 हे 3 घेतलं असं बरोबर आहे. आता इथून जर काय दिसेल बघा आपल्याला इथून जाणार करंट काय दिसेल आपल्याला बघा इथून जाणार करंट काय आपल्याकडं इथून जाणार करंट आहे काही करंट इथं गेला बरोबर आहे. हे किती आहे 3 5 आणि 3 किती झाले टोटल 8 हे झालं आपलं 4 हे 8 आणि हे परत दोघांचं बघा इथून जाणार करंट काय इथून आणि इथून काय करंट काय सेम आहे तर दोघांची काय होईल ॲडिशन 5 आणि 3 8 झाले आणि 8 आणि 8 पॅरल काय झाले हे 8 आणि 8 काय झाले पॅरल म्हणजे काय होईल हे दोघांचं कॉम्बिनेशन परत दोन्ही सेम आहे तर 8 किती होते 8/2 लिहू शकतो इक्वल टू 4 येईल म्हणजे हे चला 4 आणि हे उरलेलं आपला 4 ओहम सर्किट किती उरला 4 म्हणजे टोटल रेजिस्टन्स शेवटी काय होईल R इक्वलंट इज इक्वल टू काय भेटल 8 ओहम किती भेटल 8 ओहम भेटल बरोबर आहे. मग इथं आपल्याला माहिती आहे किती आहे 24 व्होल्ट भागीला किती करायचं टोटल रेजिस्टन्स किती आहे 8 ओहम बरोबर किती 8 हे 2 न जाते हे किती झालं तुमचं किती 8 सर किती जाईल आता बघा आपल्याला माहिती आहे किती होईल आहे 8 × 8 आणि 8 × 3 = 24 बरोबर की नाही म्हणजे याचा आन्सर किती होईल 3 एम्पियर. आन्सर काय होईल 3 एम्पियर. मग आता 3 एम्पियर या बॅटरीमधून जाणारा करंट तेच करंट कुठून जाईल 1 ओहम मधून कुठून जाणार 1 ओहम मधून तर 1 ओहम मधून जाणारा करंट किती आपल्याकडे किती आहे 3 एम्पियर. काय होईल याचा आन्सर काय होईल आपल्याला 3 एम्पियर काय होईल याचा आन्सर होईल. ठीक आहे चला पुढे बघा काय म्हटलं तुम्हाला फाइंड द रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल ए आणि बी. ए आणि बी मधला आपल्याला काय करायचं रेजिस्टन्स माहित करायचं कशामधला ए आणि बी मधला आपल्याला रेजिस्टन्स माहित करायचं. आता बघा ए आणि बी मध्ये बघितलं तर इथून जर करंट गेला आपला इथं गेला तर तिन्ही काय झाले एकमेकाला पॅरलल झाले काय झाले आपले तिन्ही एकमेकाला पॅरलल झाले आणि पॅरलल मध्ये आता तिघाचं कॉम्बिनेशन काय माहित करायचं आपल्याला. तिन्ही व्हॅल्यू काय सारखे असताना काय करतो आपण टोटल काय व्हॅल्यू डिवाइड बाय नंबर कोणते काय करा एक रेजिस्टन्स घ्या म्हणजे 60 ओहम ची किंमत सारखी असेल तर हा फॉर्म्युला कधी माहित पडेल तुम्हाला सारखी किंमत असेल तर
नाहीतर हे असं तसं जर सॉल्व केलं चुकला संपला विषय. ठीक आहे, हे बी सारखं आहे, हे बी सारखी, हे बी सारखी, तिघाची किंमत सारखी असेल किंवा मग किती सारखे व्हॅल्यूचे नंबर ऑफ 100 रेजिस्टन्स जर कनेक्ट केलं तर काय होईल 60 डिवाइड बाय काय होईल 100. 60 डिवाइड बाय काय होईल 100. जर 1000 रेजिस्टन्स जर 60 ओहमचे जर कनेक्ट केलं काय होईल 60 डिवाइड बाय 1000. आलं लक्षात. म्हणजे काय जे जर सारखे व्हॅल्यूचे जर आपण काय केलं एक सारखे व्हॅल्यूचे जर काय असेल रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्टेड असेल त्याची किंमत भागीला काय करायचं नंबर. किंमत किती आहे 60, नंबर किती आहे 3, म्हणजे किती झालं टोटल 20 ओहम. किती झालं टोटल 20 ओहम. असा एक्झाममध्ये बऱ्याच एक्झाममध्ये दिसायला भेटते क्वेश्चन. ठीक आहे, सारखे व्हॅल्यूचे तुम्हाला रेजिस्टन्स भेटतील म्हणजे कमी टाईममध्ये कॅल्क्युलेशन होऊन जाईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय म्हटलं तुम्हाला बघा 200 वॅट 250 व्होल्ट लॅम्पचा रेजिस्टन्स माहीत करा. ठीक आहे, काय म्हटलं तुम्हाला एक लॅम्प आहे, लॅम्पचं पॉवर किती आहे 200 वॅट आहे, त्याचं व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज किती आपल्याकडे 250 व्होल्टेज, तर त्याचं लॅम्पचा रेजिस्टन्स माहीत करा. लॅम्पचा रेजिस्टन्स काय असेल पॉवर काय असते आपल्याकडे माहिती आहे पॉवर P इज इक्वल टू V² R. बरोबर आहे. तर तुम्हाला रेजिस्टन्स माहीत करता रेजिस्टन्स R इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे V² डिवाइड बाय P. बरोबर आहे. मग V² डिवाइड बाय P व्होल्टेज किती आहे तुमचं 250 म्हणजे किती 250 गुणिला 250 स्क्वेअर ना स्क्वेअर भागीला किती पॉवर किती 200. बरोबर आहे. हे 0 0 कटले उरला किती 25 25 इज इक्वल टू 25 25 625 भागीले 2 इक्वल टू किती होते किती होईल 325 ओहम. बरोबर आहे. तर क्वेश्चनचा आन्सर झाला ते किती होईल 312.5 ओहम. ठीक आहे, पुढे काय म्हटलं बघा फाइंड अ करंट फ्लो थ्रू सर्किट. सर्किटमधून जाणारा करंट माहीत करा. बघा 3 किलो ओहम 10 किलो ओहम आणि 5 किलो ओहम आहे. तर ते किलो ओहम मध्ये असलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं नाही त्याला. ठीक आहे, युनिट किती असू द्या. मग काय सिरीजमध्ये काय सर्वांची ॲडिशन 3 आणि किती झाले हे 13 13 आणि 5 किती 18. बरोबर आहे. म्हणजे टोटल करंट I इज इक्वल टू काय होईल तुमचा व्होल्टेज V किती आहे 9 भागीला रेजिस्टन्स किती आहे टोटल 18 किलो. 18 किलो म्हणजे 10⁻3. बरोबर आहे. हे किती झाला 1 आणि हे किती झाले 2 म्हणजे 1/2 इंटू 10⁻³ हे वरी गेलं. ठीक आहे, इक्वल टू याला 0.5 इंटू 10⁻³ लिहू शकतो किंवा 0.5 काय होऊ शकते याला आपण मिली ॲम्पियर असंही लिहू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. मग या क्वेश्चनचा आन्सर 0.5 मिली ॲम्पियर काय झालं त्याच्यातून करंट फ्लो होईल. ठीक आहे, का याला भाग किलो वगैरे बघून काही घाबरायची गरज नाही त्याला. ठीक आहे, म्हणजे काय आपले जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजरच्या बाहेर काहीच जाणार नाही. फक्त ते युनिट आहे तर युनिट फक्त घ्यायचं ॲज इट इज जसं आहे तसं. म्हणजे फक्त एवढ्या मोठमोठ्या व्हॅल्यू आले तर त्याला घाबरून जायचं गरज नाही काही. ठीक आहे, पुढं काय म्हणलं जर 1 ओहमचे 3 रेजिस्टन्स त्रिकोणात जोडले असता तर कोणतेही 2 टोकामधील रेजिस्टन्स माहीत करा. ठीक आहे, आता 1 ओहमचे 3 रेजिस्टन्स घेतलं. ठीक आहे, कसं घेतलं 1 2 3. ठीक आहे, 1 ओहम 1 ओहम 1 ओहम. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं कोणतेही 2 टोक घ्या म्हणजे हा घ्या किंवा हा आणि हा कोणते घ्या. ठीक आहे, या 2 टोकामधला जर आपल्याला रेजिस्टन्स माहीत करायचं याला म्हटलं टोक नंबर ए याला म्हटलं आणि हे बी मधलं त्या दोघांमधला RAB माहीत करायचं मला. ठीक आहे, तर RAB माहीत करताना बघा काय होईल इथून बघा करंट फ्लो करून बघायचं. इथून जर करंट गेला इथपर्यंत ठीक आहे काही करंट इथं जाईल काही करंट इथं जाईल. बरोबर आहे. बघा इथून जाणारा करंट काय होईल इथून जाईल इथून काय झाला सारखं जाईल म्हणजे इथून या दोन्ही काय झालेला सिरीजमध्ये कारण आणि या पॉईंटपासून करंट या इथं आणि इथं डिवाइड झालं हे दोन्ही सिरीजमध्ये याच्या काय होईल पॅरललमध्ये होतील. बरोबर आहे. किंवा असा कंडिशन तुम्ही कोणत्याही टोकापासून ट्राय करा तुम्हाला काय सारखंच भेटेल. हे दोन्ही सिरीजमध्ये झाले म्हणजे काय झालं हे बघा 1 ओहम हे 1 ओहम 1 ओहम. बरोबर आहे. हे किती तुमचं हे 1 ओहम. बरोबर आहे. हा पॉईंट इथं आणि हा पॉईंट इथं. तर हे काय झालं बघा हे दोन्ही सिरीजमध्ये किती झाले हे 2 ओहम. बरोबर आहे. आणि त्याच्या पॅरलमध्ये कोण आहे हे 1 ओहम. मग आता आपल्याला माहिती पडतं किती होईल 2 × 1 डिवाइड बाय 2 + 1 इक्वल टू काय पाहिजे 2/3. बरोबर आहे. 2/3 म्हणजे काय होईल तर 2/3 काय झालं आन्सर झालं. ठीक आहे लक्षात. पुढे बघा काय म्हटलं 5 ओहम रेजिस्टर जवळील व्होल्टेज माहीत करा. 5 ओहम रेजिस्टन्स मधील काय करा तुम्ही आपल्याला व्होल्टेज माहीत करा. कुठे कशाजवळचा 5 ओहम 5 ओहम कुठं दिसायला हे इथं याच्या अक्रॉस व्होल्टेज माहीत करा. याच्या अक्रॉस काय करा व्होल्टेज माहीत करा. आता या रेजिस्टर जवळ जर व्होल्टेज जर माहीत करायचं असेल तुम्हाला तर व्होल्टेज काय बघा आता सारे रेजिस्टर 3 ओहम 5 ओहम 10 ओहम काय सर्व 20 ओहम सारे काय कनेक्टेड आहे पॅरललमध्ये कनेक्टेड कसे जोडलेले आहे पॅरललमध्ये जोडलेले आहेत. तर पॅरललमध्ये काय असेल बघा व्होल्टेज बघा या 2 पॉईंटमध्ये काय असेल इथलचा व्होल्टेज म्हणजे जे असेल सप्लाय व्होल्टेज काय असेल सारखं असेल. तर 5 ओहम मध्ये जवळपास व्होल्टेज किती आहे इथं दिलं व्होल्टेज किती आहे 10 व्होल्ट. त्याच्या अक्रॉस बी किती राहील 10 व्होल्ट राहील. ठीक आहे
म्हणजे 5 ओमच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे 10 व्होल्ट. किती आहे 10 व्होल्ट. ठीक आहे. कधी कधी असा ट्रिकी क्वेश्चन विचारते एक्झाममध्ये, तुम्हाला असं खूप सारं घाबरून टाकेल, इतकं मोठे क्वेश्चन देईल, मग असं काही घाबरायची गरज नाही. इथं कारण काय रेजिस्टन्स कुठे आहे, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी मध्ये, जर हा बघा रेजिस्टन्स कुठं, हा ए आणि बीच्या दरम्यान कनेक्ट आहे. सप्लाय बी कुठं आहे, ए आणि बीच्या सेम 2 पॉईंटमध्येच कनेक्ट आहे. म्हणून काय झालं, पॅरललमध्ये काय असल्यामुळे काय झालं, व्होल्टेज अक्रॉस काय त्याच्या अक्रॉस बी करेल, जे दिलेला सप्लाय व्होल्टेज आहे तितकाच व्होल्टेज राहील. म्हणजे आता प्रत्येक 20 ओममध्ये पण तेच व्होल्टेज, 10 ओममध्ये पण तेच, 5 ओम जवळ पण तेच व्होल्टेज आणि 3 ओमला पण तेच व्होल्टेज. कारण पॅरलली सर्व व्होल्टेज आणखी 100 बी रेजिस्टन्स लावू द्या, सर्वीकडे व्होल्टेज करेल सारखं भेटेल. तर त्यामुळे क्वेश्चनचा आन्सर काय झाला, ऑप्शन जे सप्लाय व्होल्टेज 10 हे भेटेल तुम्हाला ऑप्शनमध्ये, हा भेटेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण काय केलं, जे उर्वरित क्वेश्चन होते DC सर्किटमध्ये ते आपण आज सॉल्व्ह करून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक नवीन सब्जेक्टचा भेटू, त्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.